आणि आता एक महत्त्वाची बातमी सविस्तर पाहूयात। राज ठाकरे हे वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर गणपती दर्शनासाठी ते दाखल झाल्याची माहिती मिळते। अगदी काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचलेले होते। शिवतीर्थ या निवासस्थानी जात त्यांनी राज ठाकरे यांच्या घरातील बाप्पांचं दर्शन घेतलेलं होतं आणि त्यानंतर आता राज ठाकरे हे वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर गणपती दर्शनासाठी ते दाखल झाल्याची माहिती मिळते। विविध नेते सध्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचत असतात, एकमेकांच्या घरी जात असतात आणि याच निमित्तानं राज ठाकरे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत। तर राज ठाकरे यांचा ताफा पोहोचला त्याची ही दृश्य आहेत। काही वेळापूर्वी वर्षा बंगल्यावर ते दाखल झाल्याची माहिती मिळते। देवेंद्र फडणवीस यांच्या घरी विराजमान गणपती बाप्पाचं दर्शन ते घेणार आहेत आणि याच भेटीदरम्यान जरी ही भेट गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी होत असली तरी सुद्धा या भेटीमध्ये इतर काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होते का, काही भाष्य केलं जातं का, हे पाहणं महत्त्वाचं असेल। गणेशोत्सवाची धूम महाराष्ट्रभर पाहायला मिळते। देशभरात उत्साह असताना अधिकची माहिती जाणून घेऊयात। विशाल पाटील आपल्या सोबत आहेत। विशाल, ऋतुजा, मनसेअध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा या ठिकाणी गणरायाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। आपल्याला माहिती आहे अनेक राजकीय नेते हे वर्षा बंगला या ठिकाणी येत असतात, मग ते इतर पक्षांचे सुद्धा नेते गणरायाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात। काही दिवसांपूर्वी म्हणजे गणपतीच्या पहिल्याच दिवशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा शिवतीर्थ या ठिकाणी दर्शनासाठी गेले होते आणि आज मनसेअध्यक्ष राज ठाकरे हे स्वतः वर्षा या निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि गणरायाचं दर्शन घेण्यासाठी म्हणून पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्र्यांकडनं तशा पद्धतीचं त्यांना निमंत्रण सुद्धा देण्यात आलं होतं। त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर महायुतीच्या अनेक नेते हे मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी गणरायाचं दर्शन घेण्यासाठी आले होते। त्याच अनुषंगानं जर आता आपण पाहायला गेलं तर मनसेअध्यक्ष राज ठाकरे सुद्धा अनेक महायुतीच्या नेत्यांच्या घरी दर्शनासाठी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान वर्षा या ठिकाणी गणरायाचं दर्शन घेण्यासाठी राज ठाकरे पोहोचलेले आहेत। ऋतुजा, अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आणि पुन्हा एकदा वळूयात आणि यानंतर गणेशोत्सवाच्या संदर्भातील काही खास बातम्या पाहूयात। राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्या बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे। वर्षा निवासस्थानी जात राज ठाकरे यांनी बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे। राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा भेट झाली आहे, मात्र बाप्पाच्या दर्शनाच्या निमित्तानं ही भेट झालेली आहे। आणि त्यासोबत आपण पाहतोय शर्मिला ठाकरे सुद्धा आहेत, अमृता फडणवीस सुद्धा आहेत। या भेटीनंतरचा आणि बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतरचा हा फोटो शेअर करण्यात आलाय। गणेशोत्सवाच्या पहिल्या दुसऱ्या दिवशीच राज ठाकरेंच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांनी दर्शन घेतलेलं होतं आणि त्यानंतर आता राज ठाकरे सुद्धा फडणवीसांच्या घरी पोहोचलेत।